श्रावण मासाच्या प्रारंभानिमित्त रिसोड येथील नवचेतना ग्रुपच्या वतीनं दृष्टीहीन, दिव्यांग आणि निराधार गरजूंना अन्नदान करण्यात आलं। 13 ऑगस्ट रोजी झालेल्या या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर नागरिकांचा सहकार्य लाभलं। या अन्नदानासाठी यश गजानन सरनाईक, संचालक केसरी हॉटेल रिसोड आणि संजय मानेकर यांनी सहकार्य केलं। विनोद बांगर, श्याम बांगर आणि ज्ञानेश प्रसाद यांच्या हस्ते गरजूंना अन्नाचं वाटप करण्यात आलं। नवचेतना ग्रुपकडून मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जातोय। शहरातील समाजसेवी नागरिकही त्यात योगदान देत आहेत। यावेळी अजय बगडे यांनी एका गरजू महिलेला पावसापासून संरक्षणासाठी रेनकोटची मदत केली। फुटपाथवर किंवा शहरात भटकंती करणाऱ्या गरजू व्यक्तींना या उपक्रमाचा आधार मिळतोय। मानव सेवेतच खरी ईश्वर भक्ती आहे असं मत ज्ञानेश प्रसाद यांनी व्यक्त केलंय। उमरगा शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केट परिसरात कचऱ्याचे ढीग आणि साचलेल्या पाण्यामुळे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। कचरा नियमित उचलला जात नसल्यानं दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। परिसरातील मोठ्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचते, त्यामुळे चिखल आणि दुर्गंधीचा त्रास होतोय। दक्षिण बाजूला शाळा असल्यानं विद्यार्थ्यांना याच मार्गाने ये-जा करावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। खड्डा बुजवून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा, कचरा नियमित उचलावा आणि डास प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पहाटे बाजारात येणारे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक किंवा फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता नगर परिषदेनं प्रशासनानं तातडीनं पाहणी करून स्वच्छता आणि पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट रोजी सकाळी पेण नगर परिषद कार्यालयातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। नगर परिषद कार्यालयातून सुरू झालेली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवानदास स्टेशनरी, खाटीक अळी, सार्वजनिक विद्या मंदिर, राजू पोटे मार्ग, बस स्थानक मार्ग पुन्हा नगर परिषद कार्यालयात पोहोचली। हातात तिरंगा घेतलेल्या नागरिकांच्या भारत माता की जय या घोषणांनी शहर दुमदुमून गेलं। यावेळी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरणही करण्यात आलं। नमस्कार। स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। या रॅली प्रसंगी आमचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील, आमचे नेते आमदार रविशेठ पाटील साहेब आणि सर्व मंडळी उपस्थित होतेच, पण त्याच बरोबरीने या रॅलीत ज्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची ठरली, ती आपले सर्व माजी सैनिक, त्या सर्व माजी सैनिकांचं मनापासून आभार मानते। या रॅलीच्या आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषांनी समृद्ध असा देश आहे। या सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा कोणता जर धागा असेल तर तो आपला तिरंगा आहे। आणि ज्या वेळेस तिरंगा हातात येतो तेव्हा मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी ख्रिश्चन आहे की मी गुजराती आहे हे सगळं या रॅलीच्या माध्यमातून या तरुण मंडळींना, मुलांमध्ये राष्ट्र प्रथम ही संकल्पना त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती। आणि ही संकल्पना रुजण्यासाठी या रॅलीला पेण शहरातील अनेक महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। पेण तालुक्यातल्या सर्व आपल्या मंडळींनी उपस्थिती लावली। पेण शहरातील सर्व सामाजिक संस्था, महिला भगिनी सर्वांनी उपस्थिती लावली आणि या रॅलीला एक वेगळी शोभा आणली। त्याबद्दल मी समस्त पेणकरांचे, पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून त्यांचे आभार मानते। आणि उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू, पेण नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ज्यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं, त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते। धन्यवाद। 80व्या स्वातंत्र्य दिनाकडे आपण चाललेलो आहोत, आपण साजरा करत आहोत।
आणि या निमित्त तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पेणेतले आणि पेण तालुक्यातले नागरिक यामध्ये विशेषतः पेणच्या नगराध्यक्षा प्रीतमताई आणि बळवलीचे सरपंच माननीय संजय डंगर या सर्व मंडळींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत, म्हणजे केवळ हे दोघं नाही, त्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याचं नियोजन करून ही यात्रा या ठिकाणी यशस्वी केलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टातून मिळालेलं स्वातंत्र्य आणि सैनिकांच्या बलिदानातून राहिलेलं याचं अखंडत्व याचं प्रतीक म्हणून देशाचे माजी सैनिक, आजी सैनिक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी या सर्व मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. कन्नड तालुक्यातील नाचनवेल जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी, गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांसाठी 2022 पासून शिक्षक उपलब्ध नसल्यानं संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकलं. शाळेत तब्बल 277 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतोय असं पालकांचं म्हणणं आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मुख्य विषयांसाठी शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत शाळेचं कुलूप उघडलं जाणार नाही असा इशारा सरपंच कासाबाई थोरात यांनी दिलाय. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनानं तातडीनं शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे. काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीच्या फरशा निघाल्यानं आणि काही ठिकाणी लोखंडी गज उघडे पडल्यानं बांधकामाच्या दर्जावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विभागाच्या स्वतःच्या इमारतीची काही वर्षातच अशी अवस्था होत असेल तर या विभागामार्फत करण्यात येणारे रस्ते, शासकीय इमारती आणि इतर विकास कामांच्या दर्जाबाबतही नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय. दरम्यान वसमत बांधकाम उपविभागाचे अभियंता देशमुख कार्यालयात अनेकदा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. कार्यालयात विचारणा केल्यावर अधिकारी दौऱ्यावर असल्याचं सांगितलं जातं. मात्र दौरा नेमका कोणत्या कामासाठी असतो आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी कार्यालयात कधी उपलब्ध असतात असा सवाल आता उपस्थित होतोय. इमारतीची झालेली दुरवस्था, बांधकामाचा दर्जा आणि अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं पाहणी करून चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी. नमस्कार, मी गिरीश देशमुख. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वसमत येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय येथे. इथं आल्यानंतर कधीही आपण जे इथले इन्चार्ज आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत, त्यांना जर आपण विचारलं की इथल्या कर्मचाऱ्याला की बाबा साहेब आहेत का, तर यांचं सतत उत्तर असं असतं की साहेब व्हिजिटला गेलेत. मग साहेब असतील तरी केव्हा, हे आपल्याला प्रश्न पडलेला आहे. आपण येथील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया घेऊ. सर, आपलं नाव काय आहे ना, आपण कशासाठी आला तिथं? मी प्रशांत लोखंडे थोरावेकर. साहेबाकडे बांधकाम संदर्भात, साहेबाकडे जेवढे काही म्हणजे बांधकाम आहेत त्या संदर्भात मी येत असतो, साहेबांना चौकशी करत असतो. पण साहेब मला अद्याप एकदाही भेटलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे मला म्हणायचं की सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत जर आपण बघितली असेल तर नवी कोरी इमारत आहे. काही म्हणजे मला वाटतं की काही वर्षापूर्वीच बनलेली आहे, जास्त काही जुनी नाही आहे ही इमारत. या इमारतीचे आपण हाल बघूया, थोडंसं वर या. हे आणि ही धूळ बघा, ही इमारतीची कधी स्वच्छता होत नाही. आणि हे जे लॉक आहे, या इमारतीचं लॉक आणि हा दरवाजा अद्याप आतापर्यंत माझ्या निदर्शनास कधीच आलेला नाही का हे दरवाजा उघडलेला आहे. ह्याचं कुलूप सुद्धा अक्षरशः गंजलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत कधीच मला वाटतं हे दरवाजा ओपन झालेला नसावा. हे हाल या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण या इमारतीची दशा बघत असाल तर बांधकाम विभागाच्या इमारतीची जर अशी दशा असेल तर बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामाची आपण कशा प्रकारे आपण त्याची अपेक्षा करू शकतो आणि त्या कामाचा दर्जा कसा असेल. जर सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारतच जेवढी ढसाळ असेल, आपण प्लीज इथं कॅमेरा दाखवू शकता की हे गज सुद्धा उघडे पडलेत, फरशा तुटल्यात आणि गज उघडे पडलेत. हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे हाल आहेत. तर आपण बघू शकता, एक कुलूप सुद्धा आपण दाखवा. आतापर्यंत एकदाही मला वाटतं कुलूप उघडलेलं सुद्धा नसावं. तर मग जर हे कधी दरवाजा उघडलाच नाही तर हे दरवाजा बनवलाय कशासाठी, हा मला प्रश्न पडलाय. पार्किंग व्यवस्था इथं गाड्याची कोणी आपण गाड्या दाखवू शकता, कशाही गाड्या पार्क केल्या आहेत. प्लीज एकदा तिथपर्यंत कॅमेरा दाखवा आपला, ह्या गाड्या बघू शकता.
सर, माझा एक प्रश्न आहे आपल्याला की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जर असा हाल असेल तर जनतेच्या जे साठी जे यांनी जे कामं करायला पाहिजे त्यांचे काय हाल असतील सर? हाल म्हणजे काय, हाल नका बेहाल म्हणा आमचे. मी बांधकाम विभागाच्या साहेबांना इथं काय बोललो होतो मी की साहेब, उपविभागीय अभियंता साहेब यांना मी म्हणलो होतो की साहेब, जे काही आपल्या बांधकामांतर्गत कामं आहेत ते कृपया करून दर्जेदार आपण करून घ्यावेत. हा साधा शुल्लक माझा प्रश्न होता. साहेबांनी मला उत्तर काय पाठवलं या दरम्यान की बाबा, आपण आपल्या तांत्रिक सल्लागार व पुराव्यानिशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून पुरावे सादर करावेत व चर्चा करावी. तसेच केवळ अभिकथनाच्या आधारे विना पुरावा या कार्यालयास नाहक तक्रार व निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करून या कार्यालयाचा वेळ वाया घालवू नये, असं मला साहेबांनी पत्र दिलंय. मला म्हणायचं साहेब, आम्ही तुम्हाला काय म्हणलो की दर्जेदार काम करून घ्या, पण केवळ आमचा जो आम्ही आवाज उठवला त्या आवाज तुम्ही दाबण्याचा आमचा प्रयत्न करत आहात, असे पत्र देईल. आणि त्यानंतर तुम्हाला मी हेही सांगतो, मी आज एवढं बोलायलो त्यामुळे साहेब उद्या मला असंही म्हणू शकतात की यांनी शासकीय कामामध्ये अडथळा आणला, याच्यावर 353 दाखल करा. कारण साहेबांची हीच भूमिका मला भविष्यात दिसत आहे. म्हणजे जो कोणी आवाज उठवेल त्याला असा पत्रव्यवहार द्यायचा, त्याचा आवाज दाबायचा, आणि जर तो ऐकलाच नाही, वरच्या लेवलपर्यंत जर आम्ही चौकशीसाठी जर साहेबांच्या पाठीमागे लागलो आणि आम्ही फक्त पत्रव्यवहारापुरतं साहेबांना भेटतो, मला अद्याप माहित नाही साहेब कोण आहेत. नेहमी आलं तर साहेब दौऱ्यावर आहेत, साहेब साईडवर आहेत. साहेबांचं इथं हालचाल बुक असायला पाहिजे, ते हालचाल बुक इथले कर्मचारी आम्हाला दाखवत नाहीत. इथलं साहेबांचं आम्ही मास्टर होऊ शकत नाहीत का, तर आम्हाला तो अधिकार नाही म्हणे. आम्हाला साहेबाला जर एखाद्या कामाचं एस्टिमेट मागितलं, कागदपत्र मागितलं, ते आम्हाला भेटत नाहीत. मग हे जे ऑफिस आहे ते ऑफिस नेमकं कशासाठी आहे, हा मला पडलेला प्रश्न आहे. जर एखाद्या कामकाजाविषयी चौकशी अहवाल मागितला तर साहेबांचे असे आम्हाला पत्र येतात की तुम्ही कार्यान्वयन वेळेमध्ये या. मी कार्यान्वयन वेळेमध्ये आज आलो, पण साहेब मला कधीच भेटत नाहीत. मी सतत येतो. माझं म्हणणं एवढं आहे का साहेबांचे जे काही दौरे असतील ते हालचाल बुकमध्ये पाहिजेत, नंबर 1. त्यानंतर साहेब कधी कोण्या दिवशी या ठिकाणी येतात त्याचं एक वेळापत्रक लावायला पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याच दिवशी या ऑफिसमध्ये आलो पाहिजे आणि इथले जे हे आहेत अधिकारी त्यांना आम्ही भेटलो पाहिजे. फक्त साहेबांचं नाव माहिती आहे, आडनाव, पण साहेबांचा चेहरा अद्याप आम्ही कधी बघितलेला नाही. साहेब फक्त काय करतात की गोल 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 जे असते ना, गोलमाल हे बाई सब गोलमाल, त्या प्रकारे साहेब फक्त बोलतात. साहेबांचा फक्त पत्रव्यवहार सुद्धा एवढा दर्जेदार असतो की जर सर्वसामान्यांचा पत्रव्यवहार केला तर तो 100% याच पत्रावर त्याचा आवाज बसणार आणि तो शांत बसणार. जर पुढे गेल्यावर 353 दाखल होणार, मी तुम्हाला आज सांगतोय. आणि कदाचित या व्हिडिओ अंतर्गत ही बातमी प्रसारित झाल्याच्या नंतर कदाचित माझ्यावर साहेब मुद्दामून माझा आवाज दाबण्यासाठी 353 दाखल करतील, शासकीय कामात अडथळा केला म्हणून. मला एवढी हमी मी साहेबांची देऊ शकतो, कारण या पत्राद्वारेच मला अनुभव आलेला आहे. कसलं बांधकाम आहे बघा, तिथं ते गेट तिथं लावलाय, तेवढे मोठे गेट्स आहेत. दाखवा. हे आहे उपविभाग बांधकाम सार्वजनिकच्या कार्यालयाचे जे अधीक्षक मेन इंजिनियर आहेत त्यांचं ऑफिस. हे त्यांच्या ऑफिसचं सर काय आहे प्रतिक्रिया आपली याबद्दल? उपविभागीय अभियंता कक्ष आहे, हे बंद आहे. मला अद्याप एकदाही हे एक ऑफिस उघडलेलं दिसलं नाही, किंबहुना कधी साहेबांची चर्चा झाली नाही. कारण मी नेहमीच इथे येतो ऑफिस संदर्भात. वेगवेगळे प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, काल परवा उपस्थित झालेला प्रश्न असा आहे का वसमतचं उपजिल्हा रुग्णालयामध्ये PM रूमसाठी आणि इतर काही किरकोळ कामासाठी 80 लाखाचा निधी, अंदाजे 80 लाखाचा निधी आहे उपस्थित झाला, म्हणजे उपलब्ध झालेला. त्या अंतर्गत काय कामं झाली आहे त्याची चौकशी केली आहे का या संदर्भात विचारायला साहेबाला आलो असता. अद्याप साहेबाची एकदाही भेट झालेली नाही. साहेबांना विचारलं असता असे लेटर भेटतात आवाज दाबण्यासाठी, तुम्ही दाखवू शकता. हे दाखवा, साहेबाचं ऑफिस नेहमी बंद असते. आमच्या इकडे ते हे आहे बघा, गाणं आहे, गेला हरी पुण्या गावा. श्रावण मासाच्या प्रारंभाला बीडच्या आष्टी तालुक्यातील पोखरी गावात संतांच्या मूर्तीचं भव्य आगमन झालंय. गहिनीनाथ महाराज, संत वामनभाऊ महाराज, विठ्ठल रुक्मिणी आणि दत्ताच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. येत्या 20 ऑगस्ट रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. संतांच्या मूर्तींचं आगमन होताच गावातील तसंच परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग घेतला. महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात ही मिरवणूक काढली. त्यामुळे संपूर्ण पोखरी गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. यावेळी सरपंच अंगद शिंदे यांनी संतांच्या चरणी प्रार्थना करत संपूर्ण मराठवाड्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे अशी भावना व्यक्त केली. या ठिकाणचे आम्ही सर्व रहिवासी असून 17 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आम्ही माझं सगळं भजनी मंडळ संघ घेऊन आम्ही चालू केला. त्यामध्ये बरेचशी जुने भजनी मंडळी, शिवलिंग आप्पा, जनार्दन सोले, रामचंद्र आबा, दादा नवसरे, पोपट सोले, अंगद आबा,
आमचे मामा या ठिकाणी बरीचशी मंडळी ह्यांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू करण्यात मला यश आलं. 2017मध्ये समस्त गावकरी मंडळींनी आम्हाला या ठिकाणी इलेक्शनमध्ये परत निवडून दिलं. त्या टायमाला विठ्ठल महाराजांनी माझ्यापाशी अशी इच्छा व्यक्त केली, बाबा की बरेचशा गावचे नाथाचे मंदिरं झालेत अंगत, तुला काही करता येईल का बघ. तर मी सगळे गावातील तरुण पोरं एकत्र करून ह्या ठिकाणी एका जागेवर बसवले. आमचा या ठिकाणी मुस्लिम समाजाचा ठिकाणी विठ्ठल महाराजांनी माझ्यापाशी इच्छा व्यक्त केली गहिनीनाथ गडाव भाऊच्या दर्शनाला गेल्यावर की अंगद आपल्याला या मंदिराचं काम करता येईल का. 2020मध्ये मी सगळी तरुण पोरं ह्याच्यामध्ये पूर्ण गाववाल्यांचं सहकार्य आहे की असा एकही माणूस ह्याच्यातून बाजूला पडला नाही. एकत्रित तरुण पोरं बसवले आणि म्हणलं आपण नाथाच्या मंदिराचं काम करण्याचा प्रयत्न करू. तर आमच्या इथं हिंदू मुस्लिम वादाचं थोडं इतिहास आहे या मंदिराचा. बाबा शेख म्हणून या मंदिराचे पुजारी भक्त आहेत की मी त्या ठिकाणी बारामतीला त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या आई ह्या दत्ताच्या भक्त आहेत. मी त्यांना म्हणलं मामा आपण ह्या ठिकाणी ह्या मंदिराचं काम करावं अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या आईने मला 2च मिनिटात होकार दिला आणि मी माझ्या पोराला पाया खांदायसाठी पाठवते म्हणले तू तुझी तयारी कर. त्या माऊलीचा पहिल्यांदा मी ऋणी आहे की जिने ह्या मंदिराचं काम करण्यासाठी सुरुवातीला म्हणजे हे दाखवलं, मोठेपणा दाखवला. त्यांनी जर विरोध केला असता तर मला ह्या ठिकाणी या मंदिराचंही काम करता आलं नसतं. ते वारकरी संप्रदायाला मानणारी माणसं आहेत. मग त्याच्यानंतर मी एक लकी ड्रॉ काढला. 25 लाख रुपये मला या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळाली. त्यासाठी माझा सगळा गावातील तरुण वर्ग जोमाने पळाला. ज्याने त्यांनी आपल्या घरचं काम असल्यासारखं हे काम हाताशी धरलं. माझ्यापेक्षा तरुण पोरांचा ह्याच्यामध्ये लय सिंहाचा वाटा आहे. काही लोकांनी परिस्थिती नसताना सगळे तिकीटं घेतले, या ठिकाणी 25 लाख रुपये जमा केले आणि मंदिराचं काम केलं. माझे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस त्यांनी ह्या सभा मंडपासाठी पुढच्या दोन्ही सभा मंडपासाठी 10-10 लाख रुपये दिले. मी अण्णाकडे गेलो ना अण्णाला म्हणलं अण्णा मंदिराचं काम मला चालू करायचंय, तुला सध्या किती पैशाची गरज आहे. म्हणलं 10 लाख रुपये टाका. आदरणीय अण्णांनी 10 लाख रुपये टाकले. 25 आणि 10 35 लाख रुपये माझ्याकडे जमा झाली. जमा झाल्यानंतर मंदिराचं काम जोमाने चालू झालं. पण माझे 22-23 लाख रुपये त्याच्यामध्ये खालीच गेले. परंतु काही गावातील अशी मंडळी आहे ज्यांची परिस्थिती खूप बिकट आहे, पण काही करून मंदिर उभं राहिलं पाहिजे. 10,000 दे, 5,000 दे. आणि मी एक संकल्प केला होता निवडून आल्यावर की कमीत कमी मी 3 वर्ष ग्रामपंचायतमध्ये जे 2-5 रुपये कमवून मला मिळतील राजकीय हव्यापोटी, तर मी मारुती मंदिरातच शपथ वाहिली होती की ते मी माझ्या प्रपंचात कामी लावणार नाही. मी भाऊला गावाला म्हणण्यापेक्षा वामन भाऊवर माझी श्रद्धा आहे. भाऊ माझा आधारस्तंभ आहेत, भाऊ माझे देव आहेत. भाऊला दिलेल्या शब्दाप्रमाणे मला जी 2 रुपये मिळाली, आता हिशोब अजून गाववाल्यांनी बघितलेला नाही. ज्यांच्याकडे हिशोब आहे त्यांना माहिती मी किती पैसे टाकले. मी टाकले म्हणजे मला भाऊंनीच ते दिले. त्याच्यामुळे ते पैसे मी तिथं 3 वर्ष जेवढे मला पैसे मिळाले ते सगळे पैसे मी मंदिरात गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढे बी जे काही मला 2-5 रुपये मिळणार आहेत त्यातलेही मी मंदिरातच पैसे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ह्या गावाचे माझ्यावर बी लय मोठे उपकार आहेत आणि त्या देवाचे बी लय उपकार मोठे आहेत. आपण त्यांचं ऋण तर फेडू शकत नाही. म्हणून मी असा संकल्प केला की या ठिकाणी बाहूंची मूर्ती बसवली पाहिजे. वामन भाऊची मूर्ती बसवायचा निर्णय घेतल्यावर बाहूंचे गुरु गहिनीनाथाची मूर्ती बसवली पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आलं. मग गहिनीनाथाची मूर्ती बसवायचा निर्णय घेतल्यावर गहिनीनाथाचे गुरु दत्ताची मूर्ती बसवली पाहिजे असं काही लोकांनी सुचवलं. मग दत्ताची मूर्ती बसवायची ठरल्यानंतर मग मेन सगळ्यांचा देवांचा बाप म्हणला जातो त्याला पांडुरंग आणि आईसाहेब रुक्मिणी मातेची मूर्ती बसवायचा काही वारकरी मंडळींनी मला सूचना केली, ती मूर्ती बसवली. मग काही माझी वनवे कंपनीची काही मंडळी माझ्याकडे आली की आपण एवढ्या मूर्त्या बसवतोय बाबा, बाबाच्या मूर्तीला काही अडचण आहे का? अजिबात काही अडचण नाही म्हणून माझ्या सहित गाववाल्यांनी सांगितलं आणि भगवान बाबाची मूर्ती बसवायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही मूर्ती आणली. आईसाहेब, पांडुरंग, गहिनीनाथ महाराज, दत्त, वामन भाऊ आणि सद्गुरू बाबांची या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठेवलेली. 20 तारखेला
10:14 ह्या ठिकाणी मूर्त्याच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. बाबांनीच आदेश दिल्याप्रमाणे काही ब्राह्मण मंडळी माझ्याकडे काशीची आहे, काही दुसऱ्या ठिकाणची आहे. अशी ब्राह्मण मंडळी 18, 19 आणि 20 विधी होम हवन करून ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. आणि माझं गाव ह्याच्यामध्ये माझ्या गावावरचं सगळं संकट हे दूर निश्चित होणार आहे हे मला माहिती आहे. सगळ्यांना सद्बुद्धी हा वामन भाऊ, गैनीनाथ महाराज, दत्त, पांडुरंग सगळ्याला सद्बुद्धी आजपासून देणार आहे. पावसाने दडी मारली ही 100% खडे, पण मी भाऊंचा भक्त आहे. मला माहिती आहे की काल्याचं कीर्तन होऊस तर किंवा काल्याचं कीर्तन झाल्यावर 100% पाऊस येणार आहे. ह्या मूर्त्याची प्राणप्रतिष्ठा आजवरून राजाच्या आगमनात या ठिकाणी झालेली आहे. आणि आमचा सप्त्याचा नेम आहे पहिल्यापासून की आमचं काल्याचं कीर्तन झालं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 100% मोठा पाऊस झाला आहे. आजही आमच्या गाववाल्याची श्रद्धा भाऊवर आहे. ह्या 8 दिवसात म्हणा किंवा काल्याचं कीर्तन झालं म्हणल्यावर 100% पाऊस येईल. आम्हालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी पाऊस नाही या सगळ्या ठिकाणी पाऊस पडावा अशी भाऊच्या बाबाच्या नाथाच्या चरणी प्रार्थना करतो. गावातील सर्व महिला मंडळी, सर्व पुरुष मंडळी, सर्व तरुण पोरं, ज्याला त्याला वाटायचं की आपल्या घरातला कार्यक्रम आहे सजून नटून खटून तटून सकाळी 7 वाजल्यापासून बारकाल्या 6 वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्ध 85 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत माझं सगळं गाव एकत्रित येऊन वाजित गाजित आम्ही या ठिकाणी मूर्त्याची मिरवणूक आणली आणि मंदिरामध्ये मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे.